प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। त्यानंतर सन्मान आपण घेणार आहोत ॲडव्होकेट सन्माननीय दिनेशजी सोष्टे सरांचा। येथे आपण सन्मान घेणार आहोत। सन्माननीय दिलीपजी राऊत यांच्या हस्ते येथे ॲडव्होकेट दिनेशजी सोष्टे सरांचा येथे सन्मान करण्यात येतोय। त्यानंतर सन्माननीय युवा नेतृत्व सन्माननीय सुचितजी थळे सुचित दादांचा इथे आपण सन्मान घेतोय। धन्यवाद। सन्माननीय राजाभाऊ ठाकूर यांचा इथे मी मनपूर्वक मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय। आणि फायनल म्हणजेच बक्षीस वितरण सोहळ्याला आपली उपस्थिती येथे नक्कीच प्रार्थनीय असणार आहे। त्यानंतर या मंडळाला नेहमी सहकार्य देणारे फायनल सम्राट म्हणून ज्यांची बैलगाडी क्षेत्रामध्ये ख्याती आहे असे सन्माननीय प्रसन्न सुर्वे यांचा इथे सन्मान करण्यात येतोय। धन्यवाद दादा, आपलं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करेन। त्यानंतर सन्माननीय दिनेशजी जोशी यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे। त्यानंतर अक्षयजी जाधव यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे। त्यानंतर बंड्यादादा परब यांचा सुद्धा इथे आपण सन्मान घेणार आहोत। सर्व उपस्थित मान्यवर मंडळींचा इथे मात्र सन्मान करण्यात येतोय। सर्व उपस्थित मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। त्यानंतर अक्षयजी जाधव यांचा सुद्धा इथे सन्मान करण्यात येतोय। ते सुद्धा या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत। अक्षयजी जाधव यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय। उद्घाटन या सामन्याला इथे मात्र सुरुवात झाली आहे। के बी आवास प्रथम फलंदाजी करतायत तर गोलंदाजी करतायत जय हनुमान कातळपाडा। तर ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिले सर्वांचे इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि या इनिंगचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलाय शुभमजी ठाकूर यांचा सुद्धा इथे सन्मान करण्यात येणार आहे। दरवर्षीप्रमाणे शुभमजी ठाकूर हे सुद्धा उपस्थित असतात, त्यांचा इथे सन्मान करण्यात येतोय। धन्यवाद। उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचा इथे सन्मान झालाय। सर्वांचे इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि यापुढील या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये हिंदीमध्ये सन्माननीय इम्रानजी बुखारी सर्वांचे लाडके भाईजान यांच्याकडे मी घेऊन चलतोय। ओटवी भाईजान, धन्यवाद। यस, धन्यवाद। अपने आवाज सुन हमारे काबिल दोस्त सम्माननीय मराठी उद्योजक एकविरा बैटरीज के प्रोपाइटर सौरभजी भुरे सर। तत्पूर्वी विनंती असेल, चेंडू फुटला, गहाल झाला किंवा हरवला तर प्रत्येक याच्यावरती चेंडू आपल्याला नवीन देण्यात येईल याची नोंद घ्या। शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडू गहाल झाला, फुटला तरी नवीन चेंडू देण्यात येईल। आणि ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे, त्यामुळे नाणेफेकीचा कौल आपण हाफ इनिंगमध्येच करणार आहोत। जो संघ इथं उपस्थित नसेल त्या संघाला टॉस लुजर दिला जाईल याची नोंद घ्या। त्यामुळे मॅच संपण्याच्या आधी फर्स्ट हाफ इनिंग संपण्याच्या आधी आपण टॉससाठी येणं अनिवार्य है। धन्यवाद। तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। मकर संक्रांत का दिन और इस मकर संक्रांत के दिन के निमित्त आणि मॅच संपल्या आणि जरी समजा अपोजिट टीम वाला जर आला नसेल तर त्याला 3 धावांची पेनल्टी आणि टॉस लुजर हे घोषित करण्यात येईल आणि 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या। तो फिर से एक बार मैच शुरू होने जा रही है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज विनय, जबकि स्ट्राइक पर बैटर अगर देखा जाए विशाल। जय स्ट्राइक पर इस बार मिडल की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, रन आउट का खतरा हो सकता था पर इस बार मकर संक्रांत का तिलगुल ज्यादा खाया है, थोड़ा सा एनर्जी बढ़ गई है और उसके वजह से यहाँ पर बोर्नविटा जिस तरह से अपन पीते हैं सुबह में और उसी तरह से यहाँ पर एनर्जी भी प्रमोट की बल्लेबाजी करने वाली टीम ने सौरभ सर
थैंक यू सो मच. विनय गेंदबाजी करते हुए इस बार जड़ में डालने की कोशिश. सटीक यॉर्कर जिसे ब्रह्मास्त्र कहा जाता है. सौरभ सर, वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता. अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता. और विनय को उसी तरह का सम्मान यहां पर बल्लेबाज जयेश देते हुए नजर आ रहे हैं. क्योंकि 5 ओवर का मैच है, दूसरा ओवर पावर प्ले का जारी है. ये क्रिकेट का मैदान और इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर विनय गेंदबाजी करते हुए इस बार मिड विकेट की दिशा में खेल दिया. अलोंग द कारपेट गेंद ट्रैवल होते हुए फील्डर है वहां पर. आउटफील्ड भी फास्ट नजर आई. जब तक फील करेंगे, ओहो, हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ. मोए मोए, क्रिस का गाना सुनोगे? क्रिस का गाना. ले बेटा, यहां पर अगर ऐसी गलती करोगी ना तो उसका खामियाजा भुगतना पड़ेगा. क्योंकि क्रिकेट में सुकीला माफी नहीं. और यहां पर जीवन दान दिया है अपने जय जैसे बल्लेबाज को. जीवन दान का क्या फायदा उठाएंगे ये तो आने वाला वक्त समय बताएगा. टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 13 रन विदाउट लॉस. 2 ओवर की समाप्ति के बाद अच्छी शुरुआत. जर्मन क्रीड़ा मंडल सातिरजे आयोजित ये भव्य दिव्य प्रतियोगिता एक लाइव स्पोर्ट्स के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े हैं. उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. काफी बढ़िया आयोजन हर साल की तरह इस साल पर थोड़ा सा अच्छा प्रमोट किया है. यहाँ पर ग्राउंड मेंटेन किया है. जो दिक्कत निर्माण हो रही थी वो ग्राउंड को यहाँ पर तैयार करने में मैं उनका तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. एक अच्छी मेहनत ली है. 2 ओवर की समाप्ति के बाद 13 रन विदाउट लॉस. तीसरी ओवर की जिम्मेदारी जर्मन कातलपाड़ा टीम की जानिब से गेंदबाज हर्ष आते हुए. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन होने की वजह से थोड़ी सी दिक्कतें निर्माण हो रही है. बल्लेबाजी करने वाली टीम जरूर शानदार बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है. विदाउट लॉस 13 रन. अच्छी बल्लेबाजी. स्ट्राइक पे बल्लेबाज, स्ट्राइक पर बैटर विशाल, नॉन स्ट्राइक पे जयेश. वार्म अप करते हुए 20 मिनटों में आपको 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है. अन्यथा पेनलाइज लिया जाएगा. एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा. क्योंकि आपको पता है टॉस के लिए जो टीम आएगी नहीं हाफ इनिंग में उसे लूजर दिया जाएगा. मैच समाप्त होने के बाद भी नहीं आएंगे तो 3 रनों की पेनल्टी दी जाएगी. और इस बार गेंद हवा में खड़ी, फील्डर गेंद के नीचे. ओहो, डोकरा डोकरी काउंटर सपोला, डोकरा मारते डोकरीला डोला. बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी. यहां पर ये क्या छोड़ दी, मैच छोड़ दी, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा. इस 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए. 15 रन स्कोर कार्ड पर विदाउट लॉस. 3rd ओवर प्रोग्रेस. तीसरा ओवर जारी और इस बार गेंद डिक्लेयर एरिया में. इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है या सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर. सोलह रन स्कोर कार्ड पर. गेंदबाजी के लिए हर्ष, गेंदबाजी के लिए जीवन दान मिला. पहली गेंद के ऊपर, दूसरी गेंद पर सिंगल. जरूर इस प्रतियोगिता में मुख्य व्यासपीठ पे जो सम्मान्य फाइनल सम्राट प्रसन्न जी सुरवे साहब, इनके तरफ से जर्मन कातलपाड़ा अगर टीम जीतती है तो उनके लिए 2000 रुपए का कैश प्राइज यहां पर अनाउंस किया है. तो फिर से एक बार उसके लिए संघर्ष करना होगा. यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला.
सुनाया। फ्रीड की गेंद और इस बार खड़े खड़े खेलने की कोशिश, डॉट गेंद जाती हुई। मेरी परिभाषा में सौरभ सर मैं अक्सर कहता हूं कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, और फ्रीड पर बड़ा मौका था, बड़ा स्ट्रोक लगाने की आवश्यकता थी बैटर संकेत को। स्कोर रिकवर स्कोर कार्ड पर 20 रन। नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल। इस बार फिर से पटकी हुई गेंद, ऑफिशियल अंपायर का इशारा, नो का आता हुआ, खराब गेंदबाजी यहां पर हर्ष करते हुए नजर आ रहे। पटकी हुई गेंद फिर से एक बार फ्रीड। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीड बना दिया। उगड़ा डोले पहानिट, चेंडू आहे फ्री हिट। और ये प्रतियोगिता भी सुपर हिट होने के लायक है, क्योंकि एक सुसज्ज मैदान और उसी साथों साथ चमचमाती एक्रेलिक ट्रॉफीज, और लेकिन लाइव स्पोर्ट्स के माध्यम से लाइव टेलीकास्ट नजर आ रहा है। इस बार फ्रीड की गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, पर यहां पर जीवन दान। जिस तरह से बीमार आदमी को सलाइन लगाई जाती है, उसी तरह से क्रिकेट में यह सलाइन आवश्यकता है। फ्रीड की गेंद थी। स्कोर जा पहुंचा है 22 रन स्कोर कार्ड पर। फ्रीड की गेंद के ऊपर जीवन दान मिला है। अगर देखा जाए तो फाइनल सम्राट प्रसन्न जी सुरवे सर ने यहाँ पर जो कैश प्राइज लगाया है, अगर जयमान कातल बना टीम जीतती है तो 2000 रुपए है। अगर इस तरह की फील्डिंग गेंदबाजी करोगे तो आपको इस प्रतियोगिता से बाहर जाना पड़ेगा, और प्रसन्न सुरवे सर का जो विश्वास है उसे नाराज करोगे। तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 22 रन टाइम सेट है सर, अभी भी 14 मिनट हो चुके हैं। गेंदबाजी के लिए फिर से एक बार सूरज। इस बार सूरज गेंदबाजी के लिए है, गेंद हवा में खड़ी, फील्डर विनय और सुरक्षित हाथों में विकेट का पतन। फिर से एक बार डीजे को मौका।
सागर इलेक्ट्रिशियन विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये या. सागर इलेक्ट्रिशियन, निखिल इलेक्ट्रिशियन, न्यू बैटर मैदान पर प्रबोध आते हुए. अभी अभी हमारे डीजे ने जरूर एक सॉन्ग लगाया. सोनाली भोईर दीदी की आवाज देऊल चमचमते है और यहाँ पर मैदान में सभी जगह पर दर्शक ही नजर आ रहे. ये पोच पावती है जर्मन क्रीड़ा मंडल सातिरजे के आयोजकों की. फिर से एक बार सूरज की गेंद जड़ में डालने की कोशिश, मिड ऑन की दिशा में खेल दिया है. वाइड स्पीड विकेट, मिड ऑन में फील्डर जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ धीरे धीरे रनों की बौछार, स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन स्कोर कार्ड पर. सूरज गेंदबाजी के लिए पहली गेंद पर सफलता हासिल की, दूसरी गेंद पर सिंगल देने में कामयाब हो गए. तीसरी गेंद डालने के लिए सही तैयार, क्योंकि ये चौथा ओवर जारी है. 20 मिनटों में 4 ओवर समाप्त करना अनिवार्य. और इस बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, शानदार कैच. फिर से एक बार विकेट का पतन. तू चल मैं आया वो बुलाती है पर जाने का नहीं डीजे को मौका. मालिकावीर साइकिल स्पॉन्सर की है कुमारी साई जितेंद्र. मैच ऑन. न्यू बैटर मैदान पर. सुमित बल्लेबाजी के लिए आते हुए. चौथा ओवर जारी है, 5 ओवर का मुकाबला. इसके बाद होने वाला मुकाबला इस बार कवर के ऊपर से खेलने की कोशिश और इस बार फील्डर तैनात है. 1 रन लेने का मौका. इसके बाद होने वाला मुकाबला गांव देवी मापगांव विरुद्ध नांदाई देवी नांदाई पाड़ा. दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध. हाफ इनिंग होने से पहले आप यहां पर आयोजक से कांटेक्ट करें, क्योंकि यहां पर काफी बढ़िया आयोजन हम देख रहे हैं इस प्रतियोगिता के द्वारा. इबा बड़ा स्ट्रोक हवा में खेलने की कोशिश. ओहो, बोस की फट लेनी, मास की पलाली. इस बार रजिया फंस गई गुंडों के बीच में. गेंद हाथों से सिटकती हुई नजर आई और उसका फायदा हुआ. बल्लेबाज प्रबोध. जितेंद्र जी ठाकुर साहब इधर आए, उनका तेजी से स्वागत यहां पर किया जाएगा. और इस बार देखिए क्रिकेट में चुकीला माफी नहीं, कैच छूटा और इस बार बल्लेबाज ने अपने इरादे स्पष्ट किए. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. थँक यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती 31. सन्माननीय जितेंद्रजी ठाकूर सरांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्माननीय संदीपजी राऊत सरांना, की अतिथी देवो भव आणि त्यांचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य आहे. नक्कीच जितेंद्रजी ठाकूर साहेब इथे उपस्थित झालेत आणि संदीपजी राऊत सरांच्या माध्यमातून आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करत आहोत. वेलकम सर, धन्यवाद आपण या स्पर्धेसाठी आलात. और हम देख रहे सम्मानीय फाइनल सम्राट प्रसन्न जी सुरवे सर, इनके तरफ से इस प्रतियोगिता के लिए 5,000 रुपए का कैश प्राइज दिया है, उनका भी मैं तेजी से आभार. प्रसन्न सर, अक्सर कहा जाता है जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता. यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता. आपका भी इस प्रतियोगिता के द्वारा मैं आभार व्यक्त करता हूं, जिनके माध्यम से 5,000 रुपए की देनगी यहां पर दी गई है. ऐसे फाइनल सम्राट प्रसन्न जी सुरवे सर. जितेंद्र जी ठाकुर सर, डीएन रिसोर्ट के मालक, इनके तरफ से भी 5,000 रुपए की देनगी आई है, उनका भी मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा. ये दानशूर व्यक्तिमत्व होना जरूरी है. 4 चांद लगाने के लिए यहाँ पर इस स्टेज पर आए और उन्होंने अपना उत्तरदायित्व यहाँ पर हमें देते हुए उनका भी तेजी से मैं आभार
तो इस बार सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 32। 32 रन स्कोर कार्ड पर आखिरी और प्रगति पर। इसके बाद होने वाला मुकाबला गांव देवी मापगांव बनाम नांदाई देवी नांदाई पाड़ा, ये दोनों टीम के दरमियान। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था पूना, पहुंच गए ठाना। इस तरह की गेंद एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 26 कोटी को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी, हार्दिक पांड्या, जर्सी नंबर 33 स्कोर कार्ड पर 33 रन। फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खेल दिया, स्वीपर कवर क्षेत्र में गेंद दन आती, वहां पर फील्डर है, जब तक फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों की सहायता से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन स्कोर कार्ड पर। 5वां और आखिरी ओवर प्रगति पर डेथ और स्पेशलिस्ट गेंदबाजी करते हुए शुभम हमें नजर आ रहे हैं। इस बार बड़ा स्ट्रोक स्लॉट में और उसे भेज दिया है, गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा, षटकार डीजे। सम्मानीय दिनेश जी जोशी साहब, इनके तरफ से भी इस प्रतियोगिता के लिए 5,000 रुपए की देनगी आई है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन स्कोर कार्ड पर। अच्छी बल्लेबाजी हो रही है। इस बार लेग स्टंप के बाहर कुछ अलग करने की कोशिश, ऑफिशियल अंपायर यहां पर चेक करते हुए, दूध का दूध पानी का पानी, AK लाइव स्पोर्ट्स की जुबानी। क्या ये गेंदबाज अवैध एक्शन है, वादग्रस्त शैली है, इसके ऊपर जरूर कटाक्ष अंपायर चेक करेंगे। कोणत्याही प्रकारचा DRS रिव्ह्यू घेतला जाणार नाहीये, फक्त पंच डिसिजन घेतील। पंचांना जर डाऊट वाटला तर ते स्वतः येतील, स्वतः बघतील, अन्यथा कोणत्याही प्रकारचा DRS घेतला जाणार नाहीये। यस, नागोबा डुलायला लागला, गोलंदाज अवैध एक्शन, फेकी, नो चेंडू। जरूर गेंदबाज को दंडित किया गया। अवैध एक्शन, फेकी गेंदबाज जिसे कहा जाता है, थ्रो गेंदबाज यहां पर जकड़े गए। और पहली बार एक तो मैं कहूंगा तालियां बजाए ऑफिशियल अंपायर के लिए, जिन्होंने पहली इनिंग में पेनल्टी नहीं है, जो गेंदबाज के ऊपर प्रक्रिया होगी वही रन और नो की गेंद पकड़ी जाएगी। और अगली गेंद फ्री हिट, सौरभ मोरे गेंदबाजी की लेते हुए फ्री हिट की गेंदबाजी करेंगे। शुभम ने थोड़ा सा गलता अपने एक्शन में गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ा। अवैध एक्शन, थ्रो गेंदबाज और उसके बाद गेंदबाज चेंज किए। सौरभ गेंदबाजी के लिए आते हुए फुल टॉस गेंद मिड विकेट की दिशा में खेल दिया। फ्री हिट की गेंद विनय वहां पर है, जब तक फील्ड करेंगे थ्रो करने का मौका, भाग प्रबोध भाग, पर इस बार रनआउट के रूप में बैटर आउट होते हुए इस बार विकेट का पतन, डीजे को मौका। भी आ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता के द्वारा। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 43 रन, 43 धावा दाव फलकावरती। अंतरिक्ष बैटर नॉन सेकंड पर, इस बार मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, ओहो सारल पुला खालून चेंडू फरार। जब तक फील्ड करेंगे तब तक 2 रन लेने का मौका। इस 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 45 रन। रितिका सजदे भाभी के हीरो, जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा,
45 रन स्कोर कार्ड पर आखिरी और प्रगति पर एक अच्छा आयोजन हम देख रहे हैं इस प्रतियोगिता के द्वारा। जय हनुमान क्रीड़ा मंडल सातिरजे। इस बार फिर से नो गेंद, विकेट के बाहर जाने वाली गेंद ऑफिशियल अंपायर राजेश जी पाटिल सर ने नो करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 46 रन। अगली गेंद फ्री हिट, उगड़ा डोले पानिट, चेंडू है फ्री हिट। फ्री हिट की गेंद के ऊपर किस तरह से गेंदबाजी करेंगे गेंदबाज सौरभ। फ्री हिट की गेंद और उसके ऊपर बड़ा स्ट्रोक, फील्डर है वहां पर, कैच जरूर ली थी पर जब तक फील करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए और इस 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धीरे धीरे 48 रन। आने वाली 30 गेंदें 49 रनों की आवश्यकता है। तत्पूर्वी विनंती असेल नांदाई देवी नांदाईपाडा संघाचे कर्णधार त्यांच्या विरोधात टीम गावदेवी मापगाव टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचंय। हाफ इनिंग झाली आहे त्यामुळे जो संघ उपस्थित नसेल त्या संघाला टॉस लूजर दिला जाईल आणि जो मॅच संपल्यानंतरही जर संघ आला नाही तर 3 धावांची पेनल्टी एडिशनल देण्यात येईल। गावदेवी मापगांव के खिलाड़ी A1 पवन केने रुपेश तलकर कैप्टन आए हैं, उनका स्वागत है। तो जीतने के लिए 30 गेंदें 49 रनों की जरूरत, ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में एक मराठी उद्योजक आई एक्विरा बैटरीज के प्रोपाइटर और मोहिनी भाभी के हीरो हमारे मित्र जो हमें प्यार से भाईजान कहते हैं वो है सौरभ जी भूरे सर के पास। धन्यवाद। मापगाव संघाचा संघनायक येथे उपस्थित आहे। विनंती असेल नांदाई देवी नांदेपाडा संघाचा संघनायक, विनंती असेल पहिला बॉल पडायच्या आधी येथे टॉस झाला पाहिजे। जर बॉल पडला तर गावदेवी मापगाव या संघाला टॉस घोषित केलं जाईल आणि प्लस 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्या। नियम पहिल्यापासून येथे मात्र आपण स्ट्रिक्ट ठेवलेत। मॅच माफ करा, मॅच संपल्यानंतर जर आपण हजर राहिला नाहीत तर 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्या। चुकीची दुरुस्ती। तत्पूर्वी ज्यांनी सहकार्य दिलं आहे त्यांची सर्वप्रथम येथे मी नावं वाचतोय। प्रथम क्रमांकापासून ते 6व्या क्रमांकापर्यंत सुंदर अशी चषक कुमार शिवार्थ साहिल राऊत यांच्याकडून संदीपजी राऊत यांच्या माध्यमातून ते देण्यात आलेली आहे। मालेकवीरासाठी सायकल आहे कुमार साई जितेंद्र परब यांच्याकडून देण्यात आलेली आहे। उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय मनोहर विठ्ठल तळेकर यांच्या स्मरणार्थ सौ संस्कृती संदीप पवार। उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय दत्ताराम गणेश पवार यांच्या स्मरणार्थ कुमार शौनक संदीप पवार। षटकार किंग कुमार अन्वय संदेश पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे सायकल। सामनावीरासाठी चषक आहे कुमार सुयोग संदीप राऊत यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि इतर सुद्धा पारितोषिक आहेत, ते आपण नक्कीच त्यांची नावं यानंतर वाचू। तत्पूर्वी स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू, हे चेंडू हर्षल ठाकूर आणि तसेच मोहनजी ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। सूरज स्पोर्टचे मालक अमितजी मात्रे आणि हर्षलजी ठाकूर यांच्या मार्फत स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू देण्यात आलेले आहेत। मी विनंती करेन शुभम ठाकूर यांना की आपल्या हस्ते येथे टॉस करायचा आहे। दोन्ही संघांचे संघनायक आहेत। बघा, अशी शिक्षा दिल्यानंतर लगेच टीम येते, एक चांगला निर्णय आहे मंडळाच्या वतीने। या निर्णयाचं मी नक्कीच स्वागत करेन आणि निर्णयाची अंमलबजावणी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत असेल, याची नोंद घ्या। जय हनुमान कातळपाडा या संघाने येथे मात्र सामना जिंकला, तर फायनल सम्राट प्रसन्न सुर्वे यांच्याकडून 2000 रुपये आणि प्रत्येक 6 साठी 200 रुपयांचं येथे कॅश प्राइज दिलं जाईल।
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नांदेपाडा या संघाने ते मात्र टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवर मंडळींचं येथे मी जय हनुमान क्रीडा मंडळ सातीर्जे आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये मी सौरभ बुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सुरू करतोय पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती बॅक टू द बॉलर, रनआउटचा खतरा. पहिल्या चेंडूवरती येथे मात्र सूरज मसूरकर डायमंड डकचा शिकार होतोय. डायमंड डकचा इथे मात्र शिकार होतोय. न्यू बॅटर मैदानावरती येतोय सिद्धार्थ. सिद्धार्थ उर्फ सिद्धू. तर स्ट्राईक एंड वरती रुपेश आहे. रुपेशच्या बॅटमध्ये सुद्धा अगदी नक्कीच चांगल्या धावा येत असतात रुपेशच्या बॅटिंगच्या माध्यमातून. यावेळच्या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका मिड ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, चौकार. चौकारासाठी फायनल सम्राट प्रसन्न सुर्वे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक, षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचे ते मात्र इनसाइड एज लागून चेंडू गेलाय घोषित परिसरामध्ये, डिक्लर एरियामध्ये चेंडू गेलाय. धावफलकावरती एक धाव वाढेल, धावसंख्या पोहोचेल 5 वरती. 5 रन्स इन स्कोर बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. टार्गेट आहे पूर्वार्धाच्या खेळामध्ये 48 धावसंख्या उभारली आहे. जिंकण्यासाठी येथे मात्र 50 धावांचं टार्गेट आहे. माफ करा, 49 धावांचं टार्गेट आहे. सुंदर असा स्क्वेअर कटचा फटका, डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू फरार. येतोय आणखीन एक रुपेशच्या बॅट मधून, चौकार. धावसंख्या इथे मात्र 4 ने होईल बदल. 9 वरती धावसंख्या पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये अंतरिक्ष गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू उजव्या यष्टीवरती टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा हलकाच येथे बाहेरच्या दिशेने वळतोय. चेंडू येथे मात्र बॉडीला लागलाय. विकेट किपर सुमित या चेंडूला येथे मात्र फील्ड करतायत. धावसंख्या इथे मात्र 1 ने होईल बदल. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती. माफ करा, धावसंख्या स्थिर आहे. 9 धावा धावफलकावरती. यावेळच्या चेंडूवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये येथे मात्र गडबड झाली आहे, परंतु झेल मात्र सोडलेला नाहीये. झेल येथे मात्र पकडलाय. फलंदाज क्रमांक 2 येथे बाद.
सातीरचे संघाचे कोच शिवाजी मामा भोळे यांचं इथे आपण स्वागत करतोय. त्यांचं खऱ्या अर्थानं या मंडळाला नेहमी सहकार्य लाभलेलं असतं आणि त्यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावरती बसायचं आहे. त्यांचा इथे आपण यथोचित मानसन्मान करणार आहोत. प्रसन्न सुर्वे फायनल सम्राट यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते येथे मामांचा सन्मान करायचा आहे. वळते आपण मॅचकडे. 9 धावांवरती इथे मात्र 2 विकेट गेलेले आहेत. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. पंच राजेश पाटील सर येथे गुणलेखकापर्यंत कळवत आहेत. दोन्ही हात समांतर धाव मिळते. अवांतर धावसंख्या 10 वरती. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे. चांगली स्पर्धा इथे आपण पाहणार आहोत. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी पठ्ठ्यामध्ये चेंडू बसला नव्हता. अगदी बॅकवर्ड पॉईंट गलीमधून चेंडू इथे डिक्लर एरियामध्ये जातोय. फक्त एकच धाव धावफलकावरती मिळेल. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. 11 रन्स. 11 जानेवारी. भारतीय संघाचा खऱ्या अर्थानं द वॉल. सर्वात जास्त क्रिकेट हिस्ट्रीमध्ये चेंडू खेळलेला फलंदाज भारतीय संघाचे माजी कोच राहुल शरद द्रविड यांचा वाढदिवस. यावेळचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये. चेंडू जाईल ते मात्र मिड विकेट. सीमारेषा बाहेर. षटकार. आणि फायनल सम्राट प्रसन्न सुर्वे यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइज आहे. तेथे मात्र सिद्धू. यावेळेला मात्र कॉट बिहाइंड विकेट. फलंदाजाचं येथे कौतुक करावं लागेल. अगदी त्याने नक्कीच खेळाडू दाखवले. फलंदाज क्रमांक 3 येथे बाद. कडे सुद्धा एक चांगली बॅटिंग आहे. हर्ष सुद्धा मिडल ऑर्डर मध्ये येथे मात्र चांगली बॅटिंग करू शकतो. आतापर्यंतचा जर आपण खेळ पाहिला ना तर 49 धावांचं टार्गेट आहे. 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावा आलेल्या आहेत परंतु धावा आलेल्या असताना ते मात्र विकेट कॉलम मध्ये आतापर्यंत 3 विकेट गेलेले आहेत. ही मात्र थोडीशी जहानमान कातळपाडा संघासाठी चिंतेची बाब असणार आहे. यावेळेचा चेंडू फ्लाईट दिली होती. या चेंडूवरती अगदी सन्मानाने ते फलंदाज या चेंडूला खेळून काढतायत. ते मात्र धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज रस दाखवत नाही आहेत. 17 धावा धावफलकावरती स्थिर आहे. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूंवरती फलंदाज येथे मात्र कामगिरी कशा प्रकारची करतायत. जिथे 49 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रणव गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने येथे होता. चेंडू स्टंप टू स्टंप, लाईन टू लाईन येथे मात्र दोन्ही चेंडू फेकलेत. मात्र हा चेंडू गेला डिक्लर एरियामध्ये. 1 धाव येथे मात्र धावफलकावरती वाढेल. 18 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. प्रणव गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू खराब चेंडू. चांगला फटका इथे येतोय. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू फरार. चौकार.
लाईव्ह प्रक्षेपणासाठी येथे खऱ्या अर्थानं वायफायची गरज असते आणि ती वायफायची गरज समीरजी यांच्या माध्यमातून येथे पुरवण्यात आलेली आहे. त्यांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करेन आणि विनंती करेन मंडळाच्या सदस्यांना, नितीश यांना, की आपल्या हस्ते समीर यांचा इथे सन्मान करायचा आहे. धन्यवाद समीरजी, आपल्या माध्यमातून इथे एक चांगलं काम म्हणजेच वायफायची सुविधा इथे पुरवण्यात आलेली आहे. धन्यवाद समीरजी, मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय सामन्याकडे. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज प्रबोध बगाद. प्रबोध येथे गोलंदाजीसाठी आलाय. क्षेत्ररक्षणाची आपण व्यूहरचना पाहिली. पॉवर प्लेची 2 षटकं येथे मात्र समाप्त झाली आहेत. 5+6 म्हणजेच सर्कलच्या आतमध्ये 5 खेळाडू असतील आणि सर्कलच्या बाहेर येथे 6 खेळाडू असतील. पॉईंट, कव्हर पॉईंट, त्यानंतर डीप कव्हर, त्यानंतर यावेळचा चेंडू लेग कटर करण्याचा प्रयत्न होता. अंपायर्स 5 बाहेर, 5 आतमध्ये का? यावेळेला उलट्या हाताने खेळलेला फटका अगदी दर्जेदार, डी पॉइंट, सीमारेषा बाहेर सौरभच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाकेदार फटका, षटकार. प्रबोध येथे मात्र पुढील चेंडू घेऊन लेग कटर, पुन्हा एकदा चेंडू मारलाय डिक्लर एरियामध्ये. नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका आला असता, परंतु येथे मात्र मैदानावरती काही बंधनं आहेत. त्या बंधनांमुळे येथे मात्र या चेंडूवरती एक सिंगलच धाव मिळेल. डिक्लर स्वरूपाची येथे मात्र बिहाइंड विकेट डिक्लर स्वरूपाची धाव आहे. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स जिंकण्यासाठी आता मात्र अजून 18 धावांची गरज आहे. जय हनुमान कातळपाडा विरुद्ध KB आवास या 2 संघांमधली ही लढत. माफ करा, 16 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. 16 चेंडू 19 धावा. यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडूला इथे मात्र फलंदाजाने फुल ट्रॅक वरती आणलाय. पुलचा इथे मात्र सक्सेसफुल फटका येतोय. आणखीन एक दर्जेदार फटका, षटकार. मात्र आपल्या बाजूने झुकवण्याचा हा प्रयत्न. यावेळच्या चेंडूवरती ड्राईव्ह मारलाय, रनआउटचा खतरा. येथे मात्र काय घडतंय, इथे मात्र घाई करून चालणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती अशीच विकेट गेली होती. रन आउटची विकेट खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये आत्महत्या मानली जाते. रन आउटची विकेट ही खऱ्या अर्थानं बर्बाद होणारी विकेट ठरू शकते. 2017 चॅम्पियन ट्रॉफीची फायनल तुम्हाला आठवत असेल. रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या रनआउट झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय सामन्याचं चित्र बदललं. सामना झुकला होता पाकिस्तानकडे. हार्दिक पांड्याने तो आणला होता, परंतु रनआउटची विकेट गेली आणि त्यानंतर आपण पाहतोय पाकिस्तान विरुद्ध फायनल मॅच हारलो. दुसऱ्या कोणासोबत हारलं असतं चाललं असतं. ओके, हा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळचा चेंडू फुल टॉस, गॅपमध्ये जरूर मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक जय चुनेकर येथे चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत धावफलकावरती एकदा वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 37 वरती. 12 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडूंमध्ये 12 धावा. या मैदानावरती 12 चेंडूंमध्ये 12 धावा निघल्या जाणार का? हे मैदान पाहिलं
तर फलंदाजांसाठी सुद्धा एक नंदनवन मानलं जातं. परंतु जर गोलंदाजी करणाऱ्या टीमने जर अचूक टप्प्यावरती जर गोलंदाजी केली ना, शॉर्ट अप लेन गुडलेनवरती जर गोलंदाजी केली, चेंडूवरती जर अधिक वेगाने जर गोलंदाजी केली, तर वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळू शकतं. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती आल्यात. तर जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. अंतरिक्ष गोलंदाजीसाठी येतोय एक नौखा गोलंदाज KB आवाज संघाकडून. अंतरिक्षचा पहिल्या चेंडूवरती फटका अगदी क्लास डीप एक्स्ट्रा कव्हर मधून येतोय इनसाइड आउट षटकार. यावेळचा चेंडू गुडलेनवरती टप्पा घेतल्यानंतर येथे मात्र चेंडूला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय. मी अगोदरच म्हटलं होतं की या खेळपट्टीवरती गुडलेन स्वरूपाची गोलंदाजी आणि गोलंदाजाकडे जर थोडासा वेग असेल ना, तर नक्कीच ती गोलंदाजी येथे नक्कीच घातक ठरू शकते. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. 10 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. राईट मोर द विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज अंतरिक्ष. सुंदर फटका कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार डीप कव्हर मधून येतोय. वन बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. ते मात्र आपल्या बाजूने झुकवलाय. सौरभ आतापर्यंत आपण पाहतोय अगदी सुंदर खेळी सजवत असताना फक्त 2 धावांचीच गरज आहे. सन्मान देतो या चेंडूला. अगदी पायामध्ये यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. सौरभ खेळतो वैयक्तिक 24 धावांवरती. सुंदर असा खेळ येथे सौरभच्या बॅटमधून आपण पाहिलाय. आतापर्यंत 10 चेंडूंचा त्याने सामना केलाय. हर्ष येथे मात्र 5 धावांवरती खेळतोय. फक्त 2च धावांची गरज आहे. चेंडू येथे मात्र ती गुडलेनवरचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. शेवटचा चेंडू असेल जिंकण्यासाठी. 7 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. ओके, 7 चेंडूंमध्ये 2 धावा. सामना अतिटटीचा होणार का? शेवटच्या क्षणापर्यंत सामना येणार का? ओके, हा चेंडू यावेळचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू. पुलचा फटका इथे खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. ओके, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु नो चान्स. सामना इथे मात्र लेवल झालाय. स्कोर लेवल झालाय परंतु स्पर्धेमधला नियम आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे एक धाव ही तुम्हाला पूर्ण करावीच लागणार आहे. 6 चेंडूमध्ये 1 धावची गरज आहे. 6 चेंडूमध्ये राजा शिवछत्रपती किहीमच्या मैदानावरती खूप जुना रेकॉर्ड आहे. थळ विरुद्ध नवगावचा सामना होता आणि थळ विरुद्ध नवगावच्या सामन्यामध्ये येथे मात्र नवगाव संघाने विजय मिळवला होता. साधारणतः 30 वर्षापूर्वी 25-30 वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल मित्रांनो. 1 धाव येथे मात्र सौरभने आरामात पूर्ण केली आणि आपल्या संघाला येथे मात्र या सामन्यामध्ये अगदी निर्विवादपणे वर्चस्व मिळवलं. या सामन्यामध्ये सौरभची येथे क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्या संघाला येथे विजय मिळवण्यामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य दिलं. सुरुवातीला विकेट गेल्यानंतर येथे मात्र थोडासा संयम दाखवला. खराब चेंडूची वाट पाहिली आणि येथे मात्र खराब चेंडूंची वाट सुद्धा लावली आणि आपल्या संघाला येथे मात्र विजय मिळवून दिलाय. 4.1 चेंडूंमध्ये येथे विजय मिळवलाय. जय हनुमान कातळपाडा संघाचं येथे मात्र मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय. तर या सामन्यामध्ये सामनावीराचा नावात 26 धावांची खेळी साकारणारा सौरभ मोरे ठरतो या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी. तसेच फायनल सम्राट प्रसन्न सुर्वे यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपये, चौकारासाठी 100 रुपये. चौकार 4 आणि षटकार सुद्धा 4. 2 चौकार रुपेशने मारलेत.
आणि तसेच जेहन